अंजली बाकी कुठे आहेत? मॅम मेसेज टाकला ग्रुपवर. टाकला ना? हो मॅम. लॅपटॉप आहे ना, ओपन व्हायलाच 5-10 मिनिट घेऊन राहिले. काय झालं माहित नाही त्याला. ठीक आहे, आपण 2 मिनिट वेट करू आणि स्टार्ट करू. ठीक आहे. हो मॅम. हो मॅम. मॅम ते कॅश सेलचं थोडंसं बघून घेता का क्वेश्चन नंबर 10 चे आन्सर तुम्ही? ठीक आहे, 2 मिनिट थांब. म्हणजे रोशनी पण आली ना, तर आपल्याला टाय करायला बरं होऊन जाते, म्हणून मी थांब म्हटलं. बरं मॅम. 2 मिनिट वाट बघू आपण. हो मॅम.
आपण स्टार्ट करायचं का अंजली? आपण ते फ्लेक्झिबल बजेट घेऊ, ठीक आहे? हो मॅम, ठीक आहे ना. मग वाटल्यास नंतर कॅश बजेट बघू. लेट जॉईन करतात आजकाल. ठीक आहे मॅम. कुठपर्यंत आलं होतं आपलं? एस्टिमेटेड सेल मॅम. एस्टिमेटेड सेल. हो मॅम. आपल्याला सोल्युशनच बघायचं. फ्लेक्सिबल बजेट. हे दिलं होतं ना पण मी तुम्हाला म्हटलं होतं एस्टिमेटेड सेलची जी कॅपॅसिटी दिली होती आणि सेल मध्ये अमाऊंट दिलेली होती, त्याचं काढलं का? 100% आपल्याला दिलेलं आहे. काय काढायचं होतं मॅम? अगं ऍक्च्युली माहितीये का, इथले अमाऊंट जे आहेत ना ते हा. कमी जास्त आहेत काही. अच्छा. म्हणजे जसं 50 आहे तर तिथे 15 लिहिला गेलेला आहे, किंवा जसं 15 आहे तिथे 50 लिहिला गेलेला आहे. अच्छा. असं खूप साऱ्या ठिकाणी आहे. किंवा जसं सेल्सची जी 60% अमाऊंट आहे ती 70% मध्ये लिहिली गेलेली आहे. असं खूप सारे करेक्शन आहे. तर आपल्याला 100% तर दिलंच आहे ना, तर आपण 100% वरून 60, 75, 90% असं काढू शकतो ना? हो मॅम. काढा बरं एकदा, काढ बरं ते. कितीचं मॅम? 9,15,000चा. 9,15,000चं नाही, मग मॅम 15,25,000चं 60%, 75% आणि 90% तिन्ही काढ. मॅम 15 लाख आपण सेल्स मधलेच घेते ना मॅम? हा, सेल्स मधलेच 100% जे दिलेलं आहे ना आपल्याला, हा. 100% दिलेलं आहे म्हणजे ती एकदा ते जे फुल आहे ना अमाऊंट आहे. ते सेल्सची अमाऊंट आहे ना, ते एकदा रिपीट करा ना बरं. बरं, 60% ची आहे 9,50,000. हा. त्यानंतर आहे 75 ची 11,50,000. त्यानंतर आहे 90% ची 13,55,000 आणि 75 आहे 100% का ची मॅम? आहे मॅम 75 आहे ना? 13,75,000. हा, आणि 100% ची आहे 50,25,000. तर याच्यावरून जे आहेत ना या तीन काढा बरं थोड्याशा. मॅम 75 आहे त्याला 5 नीच मल्टिप्लाय करा आणि 7 नी करावं लागेल. पहिले 7 नी करावं लागेल, हा. त्यानंतर 5% काढायचे आहे. तर जी याची 10% ची अमाऊंट आहे ना, हा. तिला आपण जसं करतो तसं सेम. त्याची आणखी एक दुसरी मेथड आहे, ती मला बरोबर लक्षात नाही आहे. मग ते ऍड करावं लागेल 70% आणि 5%. आणखी एक पद्धत आहे 75 काढायची, ती थोडी कन्फ्युजन आहे मला. रोशनी, कॅश सेल काढलं का? रोशनी, हा मॅम. कॅश सेल काढलं तू? कशाचं मॅम? धन्यपुरी तुम्ही लोक. कशाचं मलाच विचारा. कालचं मॅम. हो, कॅश सेल मी तुम्हाला 5% 9600. अगं मी तुम्हाला 2 क्वेश्चन दिले होते. एक आपण काल बघितला होता, एक आपण आज बघणार होतो. हो मॅम. हा, तर त्याचं केलं का? हो आणि मी काय म्हणते, थोडं लवकर जॉईन करत जा. मॅम. ऑक्टोबरच्या 90. नंतर सांग मला, नंतर सांगशील. आपण नंतर घेणार आहोत हे झाल्यानंतर, हा, ठीक आहे? ठीक.
थोडं लवकर जॉईन करत चला. याला चार्जिंग लावलं लागेल. बंद होऊन जाईल. मॅम आधी 60% काढायचं आहे का? हा 60% काढायचं आहे पहिले. आधी 60%, मग 75%, नंतर 90% काढा. एकाच व्हॅल्यूची मॅम, एकाच अमाऊंटची का? कारण हे त्यातलेच दिलेलं आहे. 90%, 75%, 60% एकाच व्हॅल्यूची आहे. मॅम 10% येते 9,150. 9,150 10% फर्स्ट व्हॅल्यू 6 किती आली? माझी किती आली होती? into 6 54,900. 6 म्हणजे 60%ची मॅम. मॅम 75% कसे काढायचे? एक मिनिट, त्याची अमाऊंटच सांगते मी. काढायची तुम्ही ते करा. किती व्हॅल्यू आली तुझी? 60% काढलं मॅम तर 54,900. मला पहिले 10% ची व्हॅल्यू सांग. 9,150. 9,150. अगं 60 ची नाही काढायची आहे म्हटलं मी. मग 60 तर 10% काढायला सांगितलं का मी? 100 ची जी व्हॅल्यू दिलेली आहे 15,25,000. हा, तर त्याची 10% काढायची आणि त्याच्यानंतर 60%, 70%, 90% त्याचं काढायचं आहे. ते अच्छा सांग. याची काढायची आहे का मॅम? हा, मी तेच तर म्हणते, असं कसं इतकं कमी आलं. माझं तर नाही चुकलं. $1,52,500. ठीक आहे. आता याची 60% काढू मॅम? हा, याची 60% काढ. ओके मॅम. मग 90% काढ. हो. ह्याच व्हॅल्यूची मॅम? हो. मग 75 कसं काढायचं ते सांगते. ओके मॅम. $9,15,000 मॅम. 9,15,000. हो, 9,15,000. ओके. 60%. 90 ची लिहून घ्या. ते व्हॅल्यूज लिहून घ्या. त्याच्या समोर लिहू का मॅम? हो, कारण आपल्याला त्याच व्हॅल्यू घ्यायची आहेत. रोशनी लिहून घे 60% ची व्हॅल्यू. मध्ये लिहायचं? सांग तिला काय लिहायचंय तर. 60% ची व्हॅल्यू आहे ती 9,15,000. 9,50,000 लिहिले ना, त्याच्याऐवजी 9,15,000 लिहायची आहे. ही जी 100% ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण 60%, 90%, 75% काढतोय. ठीक आहे. मॅम ही व्हॅल्यू 60% मध्ये लिहायची आहे का? हो 9,15,000. हो.
किस्सा आहे व्हॅल्यू इथे 9,15,000. 15,000 नाही, 50,000 सांगितले होते मी. 15 लिहिले का? हो मॅम. म्हणून मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये. नाही मॅम, काल सोनूलीने लिहिलं. मला बरं नाही वाटत होतं, मी झोपली होती मॅम. अच्छा, सोनूलीने लिहिलं. त्याच्यासाठी दोन्ही अमाऊंट सांगत असते, मराठी आणि हिंदी. मराठी म्हणते इंग्लिश आणि मराठी. तर मला ते माहित आहे म्हणजे 50 ते फर्स्ट 15 होतात, कारण जे सेकंड रो आहे ना आपली 13, 14, 15 मॅम ते 50, 30 असं राहते. मॅम जी फर्स्ट अमाऊंट जी होती 9,50,000 ते कट करायची आहे का मग? ती कट करून तिथे 9,15,000 लिहा. ओके मॅम. आधी 90 ची काढा, मग 75 ची कशी काढायची ती सांगते. मॅम याची व्हॅल्यू जास्त 13,72,500. 13,72,500. ओके. इथे आपण किती घेतली होती? 13,75,000 हो मॅम. है ना? हो. तर ते चुकीची अमाऊंट आहे. आता लिहा बरोबर. ते कन्फ्युज झालं होतं तिथे तेव्हाच. हा मॅम, लिहिले. मॅम 15,25,000 ती तशीच, ते 100% ची व्हॅल्यू तशीच राहू द्यायची आहे का? तिला काही नाही करायचं आहे का, आपल्याला ती तेवढीच ठेवायची आहे. बरं. आता काढा 70% ची व्हॅल्यू. आधी 70% ची घालू. हा. ओके. लिहून घ्या तिला. 7 1,67,500. ओके. आता जी 10% आहे ना, हा मॅम. त्याचं 5% करा. कसं करतो आपण 10% चं 5%? 10% चे 5%. त्याला 5 ने डिवाइड करून. 5 ने डिवाइड करतो का? 2 ने. 2 ने डिवाइड करतो. करा मग 2 ने डिवाइड. हे व्हॅल्यू लिहू का मग मॅम? हो, ही व्हॅल्यू लिहून ठेवा ना वरती. आपल्याला 75 ची 75 च्या रो मध्ये लिहायची. हिला बाजूला लिहून ठेवा कुठे. हो मॅम. आपण जी 10% काढली ती ते लिहायची आहे मॅम व्हॅल्यू? हो या. कुठे गेली माझी? 15,25,000. किती येते? एक मिनिट. मॅम इंटू करायचे, डिवाइड करायचं? ऍड करायचं. डिवाइड करायचं ना? हो. 2 ने ना? हो. 2 ने डिवाइड करायचं. 76,250. ओके. आता जी 70 ची व्हॅल्यू आहे आणि ही जी 5% ची व्हॅल्यू आहे त्याला ऍड करा. ओके. $1,00,000 नाही
11,43,750 मॅम. ओके, ठीक आहे. हो मॅम. आता लिहा फ्लेक्झिबल बजेट. आता आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे. एक मिनिट. वर्किंग नोट्स. याचं वर्किंग नोट्स मध्ये 50% काढून घ्यायचं. याचं मॅम वर्किंग हो. नोट मध्ये वर्किंग नोट्स मध्ये 50% काढा. जे आपण अमाऊंट लिहिली त्याची का मॅम? हा, ही जी 100% ची जी अमाऊंट आहे ना हा, त्याची. त्याचं 50% काढायचं. हो, त्याचं 50% काढायचं. याच्याच खाली लिहू का मॅम? जे बघ. हो, वर्किंग नोट्स लिहून घ्या ना त्याच्या खाली. बरं. त्यातून काय काढायचं? व्हेरिएबल ओव्हरहेड. याचे 50% काढायचं आहे मॅम? हो. किती? नाही, 7,62,500. ओके. आता आपल्याला परत काय करायचं आहे? मटेरियल, लेबर आणि अदर एक्सपेन्सेस दिलेलं आहे. हा, दिलाय मॅम. तर याचं सुद्धा 50, 60, 75, 90 काढायचं. 50, 60, 70 जे आहे ना याच्यामध्ये दिलेलं आहे ना आपल्याला 60, 75, 90 आणि 100 दिलेलं आहे. तर आपल्याला 50% पण काढायचं आहे सोबतच. ठीक आहे. तर मटेरियल, लेबर आणि अदर एक्सपेन्सेस हे आपल्याला 50%, 60%, 75% आणि 90% तीनही काढायचे. व्हेरिएबल एक्सपेन्सेस बघा, त्याच्यात आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. हो हो मॅम. त्या तीनही ज्या अमाऊंट दिलेले आहे हा, त्याचं आपल्याला 50%, 60%, 75% आणि 90% काढायचं. बरोबर मॅम. म्हणजे एका अमाऊंटचे पूर्ण काढायचंय. 60%, 75%, 90% आणि 100% पण काढायचंय का मॅम? हो. तर आपण काय करू? आपण पहिले 10% काढू. हो. आणि 10% वरून फटाफट आपले निघतात. हो मॅम. बरोबर आहे ना? हो मॅम, काढा. मटेरियल. मी 2 मिनिटात येते. तुम्ही काढून ठेवा.
काय मम्मी? हो. 1,00,000. अंजली अंजली हा बोल ना रोशनी. हॅलो. हा मी काय म्हणत होती की हे जे मॅमने आवाज म्हणजे कटला. मटेरियलची अमाऊंट घ्यायची आणि त्याला 5 ने Five ने मल्टिप्लिकेशन ना- करायचं. ग बाई पहिले ना 10% काढून घ्याय. जे 10% येते का नाही त्याचं मग 50, 60, 75, हा 90 आणि 100% काढायचं. चारी पण काढायचे 60% पण हो हो. नंबर. हा ठीक हो ठीक आहे म्हटलं. ठीक आहे. आधी काढले का? मॅम 75 आधी 70%, 10% काढलं होतं ना मॅम आणि 70% हो हो. आणि मग 5% हम्म. हे 2 ने डिवाइड केलं होतं. हा. फिफ्टी आणि 60 दिलं इथे. $75.
मॅम 84,000 येते 75चं. 50चं किती येते मटेरियलचं? 1,20,000. 1,20,000. मॅम 60%? 100% कसं काढायचं आहे? अगं 100% दिली आहे ना, फुल अमाऊंट म्हणजे 100%. फुल अमाऊंट जी असते म्हणजे जी अमाऊंट आहे ना आपली, 2,40,000. हा आता इथे बघा, एस्टिमेटेड सेल्स मध्ये 100% त्यांनी 15,25,000 दिलेल्या. त्याच्यावरून आपण बाकीचे काढले, हो. बरोबर. हो मॅम. आता इथे जी फुल अमाऊंट आहे मटेरियलची आहे ती आहे 2,40,000. हो. लेबर्सची आहे 2,56,000. अदर एक्सपेन्सेस आहे 38,000. ही झाली फुल अमाऊंट म्हणजे 100% अमाऊंट आहे ही. ओके. ठीक आहे. हो. सांगा मला मटेरियलची सांगा. 10% मॅम 24,000 येते मॅम 10%. 24,000. ओके. आणि 50% ची येते 1,20,000. 60% येते 1,44,000. 1,44,000. ओके. 75 चे येते मॅम 84,000. 84,000. हो मॅम. आणि 90चं येते 2,16,000. 2,16,000 ना. हो 16 हा. 2,16,000. एक शून्य पाहिजे. लेबर्स काढायचं. त्याला लेबर आणि अदर एक्सपेन्सेस दोन्ही पण काढा. हो. एक शून्य एक्स्ट्रा वाढवला वाटते. मॅम इथे जे चौथ्या नंबरची अमाऊंट दिलाय 5,34,000 ते कशाची अमाऊंट आहे मॅम? 5,34,000 हो मॅम. कुठे दिलेली आहे? अदर एक्सपेन्सेसच्या खाली मॅम. अगं ती त्यांची ऍडिशन केलं होतं ना आपण त्याचं. हो विसरली का? मॅम मी सांगितलं सोनूने लिहिलाय म्हणून हे. $56,000. मटेरियलची 10% किती आली आहे? 25,600. पाहते. दोन मिनिट थांबायचं. काढा तुम्ही काढा. मी माझं इकडचं काढते. 24,000.
अच्छा, 24,000ची 1% येते. आता 24,000ची 1%. इथे 2,400 येते. 1% जर काढले तर 2,400 चे 2% कोण दिला मग? आणि 2% येते 4,800. काहीतरी यार दिमाग खराब करते यार लोक. एक तर अमाऊंट चुकीची देते, कॅपॅसिटी चुकीची देते. दोन 2,400 यायला पाहिजे. 1% कॅपॅसिटी. मग जर याची बरोबर 50% नाही, मग त्याची 60% परत वाढेल ना. 70% त्याच्याहून वाढेल. 90% अजून वाढेल. डबल होईल. देतातच कोण मग असं. झालं? हो मॅम. सांगा ना मग. सांगा लेबर सांगा. मॅम 10% येते 25,600. 50% येते 1,28,000. 60% येते 1,53,600. 1,53,600. आणि 75 चे येते 89,600. 89,600. 600. आणि 90% चे येते 2,30,400. 2,30,400. 70% ची सांग बरं परत. 89,600. ओके. आणि 90%? 90%? 90% 2,30,400. ओके. अदर एक्सपेन्सेस? अदर एक्सपेन्सेस 10% येते मॅम 3,800. आणि 50% येते 19,000. 60% येते 22,800. 22,800.
आणि 75 चे ते 13,300 13,300 आणि 90% चे ते 34,200. ओके. झाला? हो मॅम. अजून काही काढायचं का बघू दे एकदा मला. एक मिनिट. आपली ही जी मटेरियल, लेबर अँड अदर एक्सपेन्सेस आहे, ही हा. अमाऊंट 50% नी होती ना? हो. हो. 50% कट करून टाकते मग मॅम इथून. आणि मग 60%, 75%, 90% चुकलं नाही का? कसं मॅम? अरे ती 50% अमाऊंट आहे ना, पण 50% तर 60% काढलेला आहे. त्याचं आपण 10% काढलं होतं. हो. हो मॅम. हो मॅम. पुन्हा काढावं लागणार. हा. ठीक आहे मॅम. आधी 10% काढू. नाही, आधी 100% काढायची. 50 + 50 करा, जी अमाऊंट आहे त्याची. म्हणजे मॅम 50+ काय ग तुम्ही लोक 50. सांगत नाही? मॅम 100% कशी काढणार आहे? 50% अमाऊंट दिलेली आहे. आता जशी इथे 70,000 काय म्हणते, 2,40,000 दिलेली आहे. त्याची किती होईल? 4,80,000 होईल 100%. मग मी इथून, माझ्या आधी लक्षात होतं हे, म्हणून मी हे 100% वरून तुम्हाला 60% काढायला लावले होते एस्टिमेटेडच्या याच्यामध्ये. मॅम याच्यामध्ये तुम्ही 100% कसं आणि काढलं सांगा ना थोडं. फिक्स एक्सपेन्सेस आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस त्यांनी 50% नी दिलेले आपल्याला. तर त्याचे ते 100% करून मग 60%, काय म्हणते 75% आणि 90% काढायचे होते. मॅम तुम्ही ते मी विसरून गेली, 100% कारण इथे एकाच ठिकाणी वरती दिलेलं आहे, बाकी सगळं एका खाली एक 50% दिलेलं आहे. मॅम तुम्ही 100% कसं काढलं सांगा ना थोडं. अगं 50% दिलेली आहे आपल्याला. हो. दिलेली आहे तर इंटू 2 करू ना आपण. बरं. जी पण अमाऊंट आहे तिला इंटू 2 करू ना, मॅम तर इंटू आपली 2 कसं करणार? 100% निघणार. इंटू 2 कसं करणार मॅम? आता मटेरियलची किती आहे? 2,40,000 हो. आहे. हो. इंटू 2 गुणीला 2 हो मॅम. करा. 4,80,000. मग ती झाली 100% अमाऊंट. हो मॅम. खूप कन्फ्युज करता तुम्ही लोक, आणि एक तर सांगत नाही मला. आता त्याची 10% काढा. आता याची 10% काढू मॅम. हा. बरं. $48,000 मॅम. किती? 48,000. हम्म. 48,000 कसं येईल ग 10%? हा 48,000 बरोबर आहे. 1% आहे ते 48,000. ओके. असतं मॅम.
ओके. आता याचे 60% काढायचं का मॅम? त्याचं 60% काढा, 75% काढा आणि 90% काढा. बरं मॅम. 48,000 into 6. 2,88,000. थांब एक मिनिट. उद्या द्यायचं आहे का रे? हा. हा? आणि 75? जशा वेळेवर सांगतो ना. हो. जसं आहे तसं. कशी लिहू? सर्किट डायग्राम थेरी. हो तसंच लिहितो. त्यामध्ये नाही ते वाई नाही का जसे कन्फ्युजन लिहायचं. हा? क्वेश्चन अंजली माईक म्यूट कर. सॉरी मॅम. मॅम 60% येते 2,88,000. लॅक. 2,88,000. ओके. 75 चे ते 1,68,000. परत कर. मॅम 75 ची अमाऊंट रॉंग आली आहे का माझी? मॅम तेवढीच तर येते ना 1,68,000. नाही. किती येते मॅम? डिवाइड बाय 2 नेच केलं ना मॅम? 3,60,000 येते.
3,60,000 कशी मॅम? 3,60,000. ते तर मॅम मला कशी काढायला सांगितली आहे? बघा मॅम, आधी 48,000 ला 48,000 ची 10% काढलं. 10% ला 7 ने इंटू केलं. 48,000 ला 7 ने इंटू केलं मॅम. ठीक आहे. हो, तर कारण 75 ने इंटू करू ना तर ते खूप जास्त अमाऊंट जाते, म्हणून आपण 7 ने इंटू केलं. 3,36,000 आन्सर येते मॅम. 7 ने इंटू केलं तर 3,36,000 हा, आणि त्याला मग डिवाइड केलं. हे ठीक आहे. हे झालं 7चं. आता आपण जे 10% काढलंय त्याला काय करायचंय? 2 ने डिवाइड करायचंय, इंटू नाही करायचंय. अच्छा, जे 10% आहे त्याला डिवाइड करायचंय 2 ने. ओके मग ती अमाऊंट आणि 7% ची जी अमाऊंट आहे त्याला आपण ऍड केलं. हो, 1 मिनिट मॅम, 1 मिनिट. अच्छा, 40,000. मॅम 10% ची अमाऊंट माहिती आहे का चुकली आहे. हा, 10% जे आपण काढलं का नाही, अच्छा, म्हणजे ती आपण चुकवली. हा, ते रॉंग झाली आहे. अच्छा, बरोबर कर. 48 4,80,000 आहे मॅम. 10%. हो, 10% नाही मॅम, जे आपण हे केलं का नाही, मल्टिप्लाय केलं त्याचं, हा. आणि याचं 10% किती येते? 80,000. 48,000 असतं येत आहे. 48,000 च येत आहे. ओके मॅम, 75 चं करते. रोशनी तुझं किती आलाय? पूनम डिवाइड बाय 2. मॅम डिवाइड बाय 2 करायचं आहे ना 10% ला. ओ 24,000 येतं मॅम. हा, 24,000. ओके. आता करा, ऍड करा आणि सांग मला बरोबर येत आहे का. ओके मॅम. कारण माझी तेवढीच आली आहे, मी काढली तर. रोशनी तुझी किती आली? नसेल कळलं तर विचारून घ्या. एकदा समजलं की मग आपल्याला समोर प्रॉब्लेम जाणार नाही. 3,60,000 मॅम. आलं ना बरोबर? आता 3,60,000. हो. आता 90%. मॅम एकदा सांगा ना. तुला नाही कळलं का? नाही. मला वाटतच आहे, म्हणून मी म्हटलं की नाही कळलं तर विचारून घेत चला. मी एवढ्या वेळा सांगते तुम्हाला लोकांना. तुला 75 कसं काढायचं ते नाही कळलं? नाही. आपण पर्सेंटेज कसे काढतो? आपण काय करतो पर्सेंटेज काढताना? जी अमाऊंट आपल्याला दिली आहे 100% ची जी अमाऊंट असते तिचं आपण 10% काढतो, बरोबर? काढतो ना? मॅम आवाज कट होत आहे. आवाज कटतोय. आता येतोय का? आता येतोय का आवाज? हो. हॅलो, येत आहे ना? हो. हो. बघा, आपल्याला जी अमाऊंट दिलेली असते, आपल्याला आता फ्लेक्झिबल बजेटमध्ये आपल्याला पर्सेंटेज वालच काम आहे सगळं. आतापर्यंत आपल्याला ज्या अमाऊंट दिल्या होत्या त्याचा हाफ सॅलरी काढणे करणे, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पर्सेंटेज पण त्याच्यामध्ये होतं, कॅश सेल मध्ये.
आता इथे आपल्याला पर्सेंटेजनीच काम करायचं आहे फ्लेक्झिबल बजेटमध्ये. आपल्याला जी अमाऊंट दिलेली असते याच्यामध्ये तुम्हाला असंही होऊ शकते की 60% अमाऊंट दिलेली असेल, कधी तुम्हाला 70% अमाऊंट दिलेली राहील, कधी 50%च अमाऊंट दिलेली राहील. त्याच्यावरून तुम्हाला बाकीचे जे अमाऊंट आहेत त्या काढून मग सोल्युशन तयार करावं लागेल. आपल्याला या लोकांनी काय दिलेलं आहे, 50% अमाऊंट दिलेली आहे, बरोबर आहे, दिलेली आहे. हो मॅम. तर आपल्याला काय करायचंय, जी 50% अमाऊंट दिलेली आहे आणि लास्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला 60, 75, 90 आणि 100 ह्या तिन्ही अमाऊंट आपल्याला घ्यायच्या आहेत. हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. तर सोबत आपल्याला 50% अमाऊंट पण आपण घेऊन राहिलेलो, कारण त्यांनी आपल्याला 50% अमाऊंट ऑलरेडी दिलेली आहे म्हणून. आता आपल्याला सरळ सरळ अमाऊंट काढता येते. कधी असं पण होऊ शकते, आता जसं इथे 75 दिलाय, 95 पण देऊ शकतात, 92% पण देऊ शकतात. तर ती अमाऊंट सुद्धा आपल्याला काढता यायला पाहिजे. तर आपण काय करतोय, जर समजा आपण जसं 10% घेतलं आणि 10%ला जर आपल्याला 60% काढायची असेल तर आपण काय करतो, 100%ची 10% काढतो आणि 6नी त्याला डिवाइड करतो, बरोबर. सॉरी, मल्टिप्लाय करतो, डिवाइड नाही, मल्टिप्लाय करतो, बरोबर. डिवाइड म्हणजे भागाकार आणि मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार. ठीक आहे, गुणतो आपण त्याला 6नी, तेव्हा पण 60%ची अमाऊंट येते. आता जसं 75% दिलेलं आहे, तर जर तुम्ही 10% काढलं आणि 75नी त्याला गुणाकार केला त्याचा, तर त्याची अमाऊंट खूप जास्त निघते, म्हणजे 100%च्या वरती अमाऊंट जाते. तर आपण तर आपल्याला काय करायचं आहे, असं खूपदा होईल की कधी कुठे 75% दिलेलं राहील, कुठे 72 दिलेलं राहील, 92 दिलेलं राहील, 95 दिलेलं राहील, असं पण येऊ शकते आपल्याला. 80चे पण आपल्याला कुठे कोणते पण काही पण दिले राहील. तर आपल्याला काय करायचं आहे, जी पहिली संख्या आहे, जर 75 दिलेला आहे तर आपण पहिले काय काढणार, 70% काढणार. ठीक आहे, 10% वरून आपण 70% काढलं आणि आता काय दिलेलं आपल्याला 5%, तर आपल्याला 5% काढता येतो. आपण काय केलं, 5% काढताना 10% जी अमाऊंट आहे तिला आपण 2नी भागितलं, तेव्हा आपली 5%ची अमाऊंट निघते. 2नी मल्टिप्लाय करतो आपण, तेव्हा आपली 5%ची अमाऊंट निघते ना. हो. तर पहिले आपण काय केलं, 70%ची अमाऊंट काढली, त्यानंतर 5%ची अमाऊंट काढली आणि त्या दोन्ही अमाऊंट ऍड केल्या एकमेकांमध्ये, म्हणजे आपण त्या 70%ची अमाऊंट आणि 5%ची अमाऊंट यांची बेरीज केली, त्याच्यावरून आपण 75% काढले. कळलं आता. हो. मग करा आता समोरचं. हे कळलं की तुम्हाला समोरचे जे आहेत त्याला काही प्रॉब्लेम जाणार नाही. स्टार्टिंगलाच थोडस प्रॉब्लेम राहते. नसेल कळलं तर विचारू शकता परत, आणि थांबायचं नाही. तुला आतापर्यंत नाही कळलं, मगापासून विचारून घ्यायचं होतं. मॅम झालं लेबर्सचं. झालं, हो मॅम. सांग लेबर्स. 10% येते मॅम 51,200. 51,200. ओके. 60% येते 3,00,000
7,200. हा 75 येते 3,84,000 आणि 90% 4,60,800. ओके. आणि 100? 100% येते 5,12,000. ओके. अदर एक्सपेन्सेस काढते मॅम. काढा. रोशनी कळलंय ना आता? मॅम काढू शकते आता, बरोबर येते का आता? हा बघ काढून बघ. आई जाना. हो. मला ते टाईप करावं लागणार आहे यार सगळं. मॅम झालं. झालं? मॅम सांग. 100% येते मॅम 76,000. 10% येते 7,600. 60% येते 45,600. 75 येते 57,000 आणि 90% येते 68,400. ओके बरोबर आहे. मॅम जे लोक क्लास नाही करत त्यांना तुम्ही नोट्स अवेलेबल नाही म्हणजे नोट्स देणार नाही का? नाही. ते तुम्ही बघून घ्याल.
तुम्हाला कोणाला आम्ही द्यायचे कोणाला नाही द्यायचे? नाही देणार मॅम, मग ठीक आहे ना. कारण मग ते लेक्चरच नाही करत आहे मेसेज टाकून सुद्धा. मी आतापर्यंत दिले का, त्यासाठीच तर मी आतापर्यंत नोट्स नाही दिले. ऍक्च्युली एक्झाम मला टायपिंग पण करायची आहे म्हणा, आणि मी होती ना इथे आता 1 महिना, नाहीतर ते झालं पण असतं आतापर्यंत. मला पूर्ण जे नोट्स आहेत ना तुमचे, ते सगळे टाईप करूनच द्यावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हा लोकांना पॉइंट्स लिहून घ्यायला सांगितले होते, की तुम्ही लोक क्लास करत आहे तर तुम्ही लोक त्याच्या पॉइंट्स टाकून अभ्यास सुरू करू शकता. म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला पॉइंट्स हे करायला, पॉइंट्स लिहून घ्यायला. मॅम तुम्ही स्टार्ट मग केले का, तुम्ही नोट्स बघितलं का? नाही मॅम, नाही मॅम. मग का नाही बघितलं? थोडाच तुमचा अभ्यास होईल ना. ज्याला इंग्लिश मध्ये पाहिजे ते इंग्लिश मध्ये करू शकता, तिथे ट्रान्सलेशनचं पण येतं, ते तुम्ही करू शकता. आता मला तर हे टाईप करूनच हे करावं लागणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथे मिळून जाईल, नेटवर सर्च कराल तर. मी याच्यातून शिकवलं असल्यामुळे बुक मधून, हे मला नेटवर मिळणार नाही आहे, मला टाईपच करावं लागणार आहे. मॅम तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बुक आहे का? हम्म. मॅम एक काम करा ना, मग टाईप केल्यापेक्षा आम्ही झेरॉक्स काढून घेऊ त्याची मॅम. मग पण तुमच्यासाठीच नाही राहणार ना, मग बाकीच्यांना पण एक्झाम टाइमवर प्रॉब्लेम पडेल ना. नाही मॅम, तसं नाही म्हणत आहे. झेरॉक्स काढली त्यांनी तर मग ते मग आपल्याला फोटो काढून शेअर करता येते ना मग मॅम. तसं करा, काही हरकत नाही आहे. पण इंग्लिश वाल्यांचं ठीक आहे बेटा, मराठी हिंदी वाल्यांचं काय? आता जसं रोशनीचं मराठी आहे, माझं पण मराठी आहे मॅम. आता मग तू इंग्लिश मध्ये झेरॉक्स काढून काय करशील? मला वाटलं मॅम मराठीची आहे तुमच्याकडे म्हणून म्हटलं. मला टाईप कशासाठी करावं लागत आहे त्याला? मला मराठी आणि हिंदीचे नोट्स द्यावं लागत आहे, नाही तर मी सरळ म्हटलं असतं की कॉलेजमध्ये या आणि घेऊन जा म्हणून. बरं मॅम. एक बंच करून ठेवून दिला असता मी कॉलेजमध्ये, की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉलेजमध्ये या, झेरॉक्स काढा आणि घेऊन जा, सरळ सांगितलं असतं. मराठीचे नोट्स कधी पण अवेलेबल द्या तुम्ही. मला ते टाईप करावं लागणार आहे. आता मी 1 महिना इथे होती नाही, स्टार्ट केलं होतं मी त्याला टाईप करायला, आणि मी लॅपटॉप घेऊन नव्हती गेली ना. लॅपटॉप कॅरी करणं मला हे नव्हतं तिकडे, त्यामुळे मी घेऊन नव्हती गेली. नाही तर झालं असतं, ते काम होऊन गेलं असतं. नाहीतरी दिवसभर कामच कोणते राहत होते मला तिथे, हे काम झाले असते माझे. आता इथे आली तर इथे वेळ नाही मिळत आहे मला एकही दिवस. हे झालं ना तुमचं आता काढून, मटेरियल अदर एक्सपेन्सेस? हो मॅम. आता याचं पण काढायचं आहे, फिक्स एक्सपेन्सेस जे आहे ना, सॅलरी, रेंट, हा मॅम. त्याचं पण काढायचं आहे. तेच का ते पण मॅम? काढून घ्या. 60-75%. 50% दिलेलंच आहे, 60, 75, 90 आणि 100. ओके मॅम, कार्ड.
सेल्सचं 50% नाही काढलं वाटतं. मॅम सॅलरीचं निघालं. सॅलरीचं काढलं, किती आलं? 100% आहे 1,68,000. हम्म. 10% आहे एक 16,800. मिनिट फिक्स एक्सपेन्सेस आहे. एक मिनिट थांब. नका काढू त्याचं, फिक्स एक्सपेन्सेस आहे ते. नाही काढू मॅम मग? नाही ऍक्च्युली ते फिक्स एक्सपेन्सेस आहेत ना, म्हणजे ते फिक्स रेट आहे. प्रत्येक याच्यामध्ये तेवढीच म्हणजे 50%, 60%, 70% मध्ये आपल्याला तीच अमाऊंट लिहायची आहे. ओके मॅम. व्हेरिएबल मध्ये काढायचं होतं. ओके. आणि आता एस्टिमेटेड सेल्स जे आहे त्याच्यामध्ये 60, 75, 90 आणि 100 दिलेला आहे. हो. तर आपण 50% अमाऊंट नाही काढली आहे त्याची. आपल्याला इथे 50% अमाऊंट लागेल ना. मॅम 50% काढली आहे ना पण मी. हा, तर त्याची 50% अमाऊंट काढून घ्या. 7,62,500. हा, काढली आहे ना. हो मग मॅम. ठीक आहे. आता सोल्युशनला स्टार्ट करू आपण. ठीक आहे, आता फक्त आपल्याला अमाऊंटच लिहायची आहे, बरोबर. लिहा फ्लेक्झिबल बजेट. आवाज येत आहे ना माझा? हो मॅम. फ्लेक्झिबल बजेट. एक मिनिट मॅम. सोल्युशन. फ्लेक्झिबल बजेट. ब्रॅकेट मध्ये तुम्ही 2016 लिहू शकता किंवा फॉर द इयर 2016 असं पण लिहिता येईल. हम्म. ठीक आहे. आता आपण आधी काय केलं होतं, जेव्हा कॅश बजेट काढलं होतं तेव्हा एक पर्टिक्युलरचा काय म्हणते कॉलम होता आणि एक मंथचा कॉलम होता, बरोबर. हो मॅम. आता याच्यामध्ये एक पर्टिक्युलरचा कॉलम आहे आणि एक कॅपॅसिटी लेवलचा कॉलम राहील. आणि कॅपॅसिटी लेवल मध्ये काय येईल? 50%, 60%, 75%, 90% आणि 100%. म्हणजे असे 5 बॉक्स बनवावे लागेल. हा, कॅपॅसिटी लेवलला आपल्याला 5 बॉक्स तयार करायचे आहे आणि पर्टिक्युलरचा एक 6. बनवा. एकदा शो पण करून द्याल मला.
पहिले पर्टिक्युलर ना मॅम. हा पहिले पर्टिक्युलर्स एस लागलेला आहे बरोबर त्याला, कारण आपण एक पर्टिक्युलर म्हणजे एकच वस्तू झाली ना. इथे आपण मटेरियल्स पण घेतो, व्हेरिएबल एक्सपेन्सेस पण घेतो, फिक्स एक्सपेन्सेस पण घेतो. मध्ये काय लिहायचं मॅम? पर्टिक्युलर पहिले बॉक्स तयार करून घ्या, मग सांगते ना काय लिहायचं ते. पर्टिक्युलर आणि पर्टिक्युलरच्या समोर काय लिहायचं? कॅपॅसिटी लेवल. कॅपॅसिटी लेवल. कॅपॅसिटी लेवल मध्ये 50%, 60%, 75%, 90% and 100%. टेन पर्सेंट नाही काढायचं का मॅम? 10%. 10% आपण काढायसाठी आपल्याला 50% काढायचे असेल, 60% काढायचे असेल, जेवढे पर्सेंटेज काढायचे असेल त्याच्यासाठी आपण 10% काढतो ना. इथे आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये, कारण आपल्याला कॅपॅसिटी लेवल त्यांनी दिलेली आहे. झालं का? एकदा शो कर बरं कसं लिहिलं ते. ओके. आता लिहा पर्टिक्युलर्स मध्ये सेल्स. लिहिलं मॅम. लिहिलं. लिहा 50% ची अमाऊंट लिहा, 60% ची अमाऊंट लिहा, 75 ची अमाऊंट लिहा, 90 ची, 100 ची जी अमाऊंट आलेली आहे ती लिहा फटाफट आता. सेल्स ने मॅम जे आपण हो, कॅपॅसिटी मध्ये काढले ते. हो ते आपण सर्वात आधी काढले होते ना 100% ची अमाऊंट वरून. ते पूर्ण लिहायचं आहे तिथे. 7,72,500. $9,15,000. लाईक हे कंप्लीट करा. 1143. 11 लाख. 13,72,000. 13,72,500. आणि मॅम 100% टेस्ट लिहायचे आणि 15,25,000. हो. झालं मॅम. झाले. आता टोटल सेल्स लिहून घ्या खाली त्याच्या. अमाऊंट तीच येणार. टोटल सेल मॅम. हा
expenses, total expenses. Fixed expenses आहे आणि हे total expenses म्हणजे fixed expenses. झालं? झालं मॅम. आता व्हेरिएबल एक्सपेन्सेस. त्याच्या खाली मॅम व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये काय काय आहे? मटेरियल, लेबर अँड अदर एक्सपेन्सेस. ते लिहून घ्या व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये खाली आणि त्याच्या अमाऊंट. व्हेरिएबल हा तेच त्याच्या खाली तेच लिहायचं मटेरियल, लेबर आणि अदर अदर एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. हा, त्याचे अमाऊंट लिहून घ्या. त्याचे पण झाले ना, हे कुठून आले? हे फिक्स अमाऊंटची. मटेरियलची किती? याची आली असेल. पाच 2 मॅम आपण 50% जे आहे ते हेच लिहायचे ना मटेरियल 2,40,000. हो हो, काढलेली आहे ना आपण त्याची पण 50,000. नाही मॅम 50% दिले आहे आधीच. हा 50% दिलेली आहे ना. हा तेच ना, तेच लिहायची. विसरूनच जाते 50% ला. टोटल सेल्स जिथे लिहिलाय ना तिथे कॅपिटल ए लिहाल ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे. मॅम याची 100% चार 4,80,000. किती? 5,12,000.
झालं मॅम. झालं. हो मॅम. आता टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस टोटल काढा त्याची. ब्रॅकेट मध्ये ए लिहा. ब्रॅकेट मध्ये बी येणार ना मॅम. नाही, स्मॉल ए लिहा. काय काढायचं मॅम टोटल? टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस टोटल काढायचे आहे ची. 50% ची इथं दिलीच आहे त्यांनी. होती नाही तर द्यायची. आधी सेल 50% ची काढायला मॅम. जे 50% मध्ये त्याची पूर्ण काढायची ना. काय म्हटलं? 50% मध्ये ते त्याची पूर्ण ऍडिशन करायची ना. 50 ची पण, 60 ची, 75, 90, 100 तिन्ही याची ऍडिशन करायचं. म्हणजे सर्वच याचं ऍडिशन करायचं. ₹4,99,800. कशाचं आहे? 50%. बरोबर. अदर एक्सपेन्सेस लिहिले का? हो. मटेरियल किती आहे? 2,40,000. लेबर हो. किती आहे? 56,000. 2,56,000. हो. आणि अदर एक्सपेन्सेस 38. 38,000. बरोबर कर बेरीज. चुकली आहे. वरती काढली होती आपण तर 5,34,000 आले होते. हा मॅम. असं. मग चुकलं नाही का? काहीतरी नाही घेतलाय तू, काहीतरी कमी जास्त केलाय तिथे. नंतर करेन कॉल, कोण नाही तर माहित नाही. ₹6,40,800 मॅम. कशाचं? 60%. 6,40,800. ठीक आहे. 75. फ्लेक्झिबललाच तुम्हाला इतका वेळ लागून राहिलाय पहिल्याच याला. आज आपल्या 2 तासात एकच सोल्युशन होऊन राहिलं. पहिला काही फरक नाही पडत. ₹8,01,000 मॅम. 8,01,000. ओके. 90%.
61,200. ओके. 100%ची काय का मॅम? 10,68,000. 10,68,000. 10,68,000 बरोबर आहे. हो. आता खाली फिक्स एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये काय दिलाय? सॅलरी, रेंट, सॅलरी, रेंट, डिप्रिसिएशन, अदर एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस. लिहा ते. आणि 50%, 60%, 75%, 90%, 100% सेम अमाऊंट येईल सर्व याच्यामध्ये. सर्व याच्यामध्ये सेम अमाऊंट मॅम. हो, कारण त्यांनी फिक्स म्हणजे एक्सपेन्सेस दिलाय. 84,000 आहे तर मग ते 50, 60, 75, 90, 100 त्याच्यामध्ये हा, येईल. पूर्ण 84 तेवढंच येईल. 84,000. ओके. रेंटचं पण तसंच. काय लिहायचं मॅम? फिक्स एक्सपेन्सेस आपण वरतीच तर लिहिलाय का फिक्स एक्सपेन्सेस. व्हेरिएबल एक्सपेन्सेस जे लिहिले होते त्याच्यात आपण बरोबर व्हेरिएबल एक्सपेन्सेस काढले. फिक्स एक्सपेन्सेस जे आहे त्याच्यामध्ये आपण फिक्स एक्सपेन्सेस लिहितोय. हा. ते आपण लिहिलंच आहे ना आधी. लिहा जैसे थे. जे अमाऊंट दिलेली आहे ती पूर्ण कॉपी पेस्ट करा. सॅलरी, 84, 84, 84, 84, 84, 56, 56, 56, 56, 56, 70, 70, 70, 70, 70, 80, 80, 80, 80, 80. तेवढं लिहून झालं की सांगा.
झालं. हो मॅम. आता लिहा टोटल फिक्स एक्सपेन्सेस ब्रॅकेट मध्ये स्मॉल बी. टोटल फिक्स एक्सपेन्सेस. मॅम इथं तुम्ही स्मॉल ए सांगितला होता ना ब्रॅकेट मध्ये. टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेसला सांगितलं होतं मी. आता टोटल फिक्स एक्सपेन्सेस लिहत आहे आपण, त्याच्यामध्ये स्मॉल बी. टोटल फिक्स. सेम अमाऊंट येईल. हो. काढा किती येते ते. एकाची काढली की सगळ्याच्यात येते ते. दोन लाख 90,000. 2,90,000 लिहा सर्व याच्यात. 60%, 75, 90, 100 सेम अमाऊंट आहे ना. हो मॅम. झालं मॅम. झालं. आता त्याच्या खालच्या रो मध्ये लिहा टोटल एक्सपेन्सेस. टोटल एक्सपेन्सेस. ब्रॅकेट मध्ये लिहा स्मॉल ए प्लस स्मॉल बी इज इक्वल टू बी. एक मिनिट मॅम. टोटल एक्सपेन्सेस ब्रॅकेट मध्ये स्मॉल ए प्लस स्मॉल बी इज इक्वल टू बी. बिग बी, कॅपिटल बी. बिग बी म्हणेन तर अजून कोणीतरी दुसरंच म्हणाल. मॅम टोटल एक्सपेन्सेस आहे ना. हा टोटल एक्सपेन्सेस. नंतर मॅम ए प्लस बी इज इक्वल टू कॅपिटल बी. मॅम स्मॉल ए प्लस बी ना. हा स्मॉल ए प्लस स्मॉल बी तेव्हापासून तर सांगत आहे. इज आणि इक्वल टू बिग बी सांगितलं तरी. काय करावं लागेल मग आता. ए मायनस बी. ए मायनस बी कराल का. एवढ्या याच्याने मी सांगून राहिली ए प्लस बी इज इक्वल टू बिग बी आणि वरून तुम्ही म्हणत आहे की हो तेच मॅम. मायनस बी. ए प्लस बी. टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस प्लस मॅम फिक्स आपण एक्सपेन्सेस. काढा. काय मॅम. टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे ती हा. प्लस फिक्स टोटल एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे ती याचं काय करायचं आहे ऍडिशन. ऍडिशन. ओके मॅम. ते लिहायचं आहे टोटल एक्सपेन्सेस मध्ये. ठीक आहे. हो. त्याला कंसात बी करून घ्या मोठं किंवा इज इक्वल टू बी लिहिलं असेल तरी चालेल, काही हरकत नाही. किंवा कंसात कॅपिटल बी लिहिलं तरी चालेल. इंजेक्शन घ्यायला. 50%, 60%, 75%, 90% आणि 100% तेवढंही याचं ते काढायचं आहे. मॅम पहिलं आलं 8,24,000. ओके. दुसरं काढा.
9,30,800. ओके. 75. 10,91,000. ओके. नेक्स्ट. 12,51,200. कशाचं काढताय? बरोबर काढ. चुकलाय काहीतरी. याचंच तर काढत आहे मॅम 90%. नाही. हो 90. बरोबर काढ. चुकलं आन्सर. 12,00,000. 51,200. हा ठीक आहे. मी चुकीचं बघितलं इथं. मी खालची अमाऊंट पाहत आहे. तीन 3,96,800. काय 100% ची 100% मॅम. 3,00,000 कशी येणार बेटा? इकडे 90% ची 12,00,000 आली आहे आणि 100% ची 3,00,000 कशी येईल? एक मिनिट मॅम, कुठेतरी गडबड झाली मॅम. तू काहीतरी चुकीचं केलं. मॅम आपण 100% टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेसची अमाऊंट काय अमाऊंट सांगा बरं. 10,68,000 तरी 10,68,000. अर्धा मराठी अर्धा इंग्लिश. आणि तू 13,58,000. ठीक आहे. आता काय करायचं? A मायनस बी, कॅपिटल ए मायनस कॅपिटल बी. कॅपिटल ए कुठे लिहिलं आपण? वर कुठे? आकाशात. सेल. टोटल सेल. आणि कॅपिटल बी कुठे लिहिलाय? टोटल एक्सपेन्सेस. हा. तर आता ए मायनस बी खालच्या याच्यामध्ये तर लिहून घ्या. काही लिहायचं नाही का मॅम तिथे? लिहू शकता. लिहा ना. प्रॉफिट ब्रॅकेट मध्ये प्लस कॉमा लॉस ब्रॅकेट मध्ये मायनस. आता प्लसच्या ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये लिहा पूर्ण ए मायनस करायचं. बी. त्याच्यानंतर परत एक ब्रॅकेट करा, त्याच्यामध्ये लिहा ए मायनस बी. हा मॅम. तर आता काय करा, जे टोटल सेल्स आहे त्याच्यामधून टोटल एक्सपेन्सेस जे आला आहे ते मायनस करायचं आहे. करा आता ते. काही आन्सर तुमचे मायनस मध्ये जातील, काही आन्सर प्लस मध्ये राहतील. तर जी कॅपॅसिटी लेवल दिलेली आहे त्याचा आन्सर जर मायनस मध्ये आलं तर ते लॉस मध्ये,
आणि ज्याचा आन्सर प्लस मध्ये आलं ते ती कॅपॅसिटी प्रॉफिट मध्ये. ठीक आहे, म्हणून आपण इथे लिहिला प्रॉफिट आणि लॉस A मायनस B. आजचे पूर्ण 2 तास एका सोल्युशन 61,500 मॅम. 61,500. प्रॉफिट आहे की लॉस आहे? प्रॉफिट आहे ना मॅम, प्लस मध्ये आलाय. प्लस मध्ये आलाय. 7,000 मधून 8,000 मायनस केले. सॉरी, 7 लाखातून 8 लाख मायनस झाले, तर ते प्रॉफिट मध्ये येईन की लॉस मध्ये येईन बेटा? पण मायनस नाही मॅम, प्लस मध्ये आन्सर आलाय ना. असं कसं प्लस मध्ये येईन? काय म्हटलंय? A मायनस B म्हटलंय. ओके, एकदा करून बघते मॅम. A मधून आपल्याला B मायनस करायचा आहे, B मधून A मायनस नाही करायचा आहे. 50% तर दिसूनच राहिलाय, कारण तिथे 7,62,500 आहे आणि इथे खाली 8,24,000 आहे. तर ते कळूनच येत आहे की लॉस मध्ये आहे म्हणून, आणि तू प्लस मध्ये मॅम मायनस मध्ये आले, मायनस मध्ये. -61 आहे ना. हो. त्याच्यानंतर 60%. याची अमाऊंट मला लिहावं लागेल वाटते. मॅम पण टोटल एक्सपेन्सेसची सेकंड अमाऊंट काय लिहिली होती? 9,30,800 काय? 9,30,800. 800. 9,30,800. मायनस येते मॅम. 15,800. ओके, याच्या अमाऊंट आपण वेगळ्या लिहिल्यात ना. नऊ 15. बरोबर, 9,15 इथे 9,30 आहे. मॅम याचे मायनस प्लस मध्ये येते आन्सर. 75 हो. किती येत आहे? 32,750. 750. ओके. %90. 13,72,000 ना मॅम. हो. 30,72,500. आहे ना मॅम, 500 नव्हतं ना. होते ना. कसं मॅम? अरे थर्ड काढ परत 90%. पर्सेंटचं तेच म्हणत आहे मॅम. 30,72,000च आहे ना, आपण जे काढलाय टोटल सेल. 30,72,500 आन्सर आहे त्याचं. 90%च. चुकलं असेल तर डबल काढ. मगाशी पण तुम्ही मला हेच आन्सर सांगितलं होतं. नाही मॅम, 90% 13,72,000च आहे फक्त. माझं कसं आलं होतं 500 न? थांब, मला परत काढू दे. तुम्ही चेक करा मॅम, मी पण एकदा चेक करून घेते.
बरोबर आहे ना माझं? कसं करता यार तुम्ही लोक? तेवढेच येता माझा डबल पण. हो मॅम माझं पण तेच आलं. मग तू लिहिताना लिहिलं नसेल मग अशी. ऍक्च्युली मी हे कालच काढून ठेवलेले अमाऊंट आहेत. होऊ शकते मॅम. आणि तुम्हाला आज मी काढायला लावल्या तर तुमचं तेवढेच आलं होतं. हो मॅम शायद मी लिहिलं नसेल मग. तू लिहिलं नसेल. बारा लाख 51,200 बरोबर आहे ना व्हॅल्यू? 1,21,300. हा 1,21,300 मॅम प्लस मध्ये येत आहे. प्लस मध्ये येते ना. एक मिनिट. 15,25,000 मधून आपण किती मायनस करतोय? 13,58,000 मायनस करतोय. पण नाही मॅम आपण 90% ची काढत आहे. अच्छा 90% ची काढत आहे का? मी हो 100% ची काढली वाटते. मी तेच म्हणत आहे कुठे चुकलं. 90% ची काढत आहे मॅम. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 12,25,000 1,21,300 येते आन्सर. हो 1,21,300. आता काढा 100% ची. 15,25,000.